पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, माणूस कसा डेव्हलप होत जातो याचे उत्तम उदाहरण म्हणजे अमिताभ बच्चन. तुम्ही त्यांचा पहिला सिनेमा पहा आणि आत्ताचा लेटेस्ट सिनेमा पहा, कसे ते हळूहळू डेव्हलप होत गेले हे तुमच्या लक्षात येईल. ते त्यांच्या डेव्हलपमेंटमध्ये कन्सिस्टंट राहिले. खूप वर्षांनंतर त्यांना बिग बीची पदवी मिळाली. नमस्कार मित्रांनो, मन की शांतीमध्ये पुन्हा आपले स्वागत आहे. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट ही एक खूप मोठी जर्नी आहे, ज्यात पहिलं डेस्टिनेशन आहे सेल्फ अवेअरनेस, जागरूकता. दुसरं डेस्टिनेशन टॅलेंट वाढवणे आणि तिसरं आपल्या आयुष्याची क्वालिटी वाढवणे. हे एका दिवसाचं काम नाही की चला या 3 स्टेप्स फॉलो केल्या म्हणजे आता डेव्हलपमेंट झाली. नाही, या प्रवासात अनेकदा आत्मनिरीक्षण, नवीन सवय शिकणे आणि ग्रोथ होत असताना जे अडथळे येतात त्या अडथळ्यांवर मात करणे आहे. आपल्यात काय बदल केला पाहिजे हे आपल्याला कळत नाही, मग त्यासाठी कोणाचा तरी गायडन्स हवा आहे, बरोबर ना? सगळ्यात चांगला गायडन्स पुस्तकांशिवाय कोण करणार? चला, मी अशी 10 पुस्तके सांगते जे तुमचे फक्त विचार नाही तर आयुष्य बदलून टाकतील. नंबर 1, हाऊ टू विन फ्रेंड्स अँड इन्फ्लुएन्स पीपल बाय डेल कार्नेगी. हे पुस्तक 1936 मध्ये पहिल्यांदा प्रकाशित झालेले. या पुस्तकात संवाद आणि नातेसंबंध निर्माण करण्यासाठी तत्त्वे सादर केलेली आहे. कार्नेगी इतरांच्या दृष्टिकोन समजून घेणे आणि ॲप्रिशिएट करणे या गोष्टीला जास्त महत्त्व देतात. लोकांना ही जाणीव करून देणे की त्यांचा दृष्टिकोन खूप महत्त्वाचा आहे. चातुर्याने आणि डिप्लोमॅटिकली संबंध हाताळण्याच्या महत्त्वावर भर देतात. हे पुस्तक प्रॅक्टिकल ॲडवाईस देते. लोकांना हाताळायचे, त्यांना तुमच्यासारखे कसे बनवायचे, त्यांना तुमच्या विचारधारेशी कसे जोडून घ्यायचे आणि एक चांगला नेता कसे व्हायचे. नंबर 2, ॲटॉमिक हॅबिट्स, an easy and proven way to build good habits and break bad ones by जेम्स क्लिअर. जेम्स क्लिअर यांनी लिहिलेल्या ॲटॉमिक हॅबिट्स चांगल्या सवयी तयार करण्याचा आणि वाईट सवयी तोडण्याचा एक सोपा आणि प्रोवन मार्ग. जेम्स क्लिअर यांनी ॲटॉमिक हॅबिट्समध्ये मोठा परिणाम साध्य करण्यासाठी लहान आणि वाढीव बदलांवर फोकस केले आहे. क्लिअर सवय निर्माण करण्यासाठी मागचे सायन्स सांगतात आणि वाईट सवयी दूर करताना चांगल्या सवयी तयार करण्यासाठी आणि टिकून ठेवण्यासाठी स्ट्रॅटेजीज सांगतात. या पुस्तकात ॲटॉमिक हॅबिट्स या संकल्पनेचा परिचय करून देण्यात आला आहे. लहान सवयीमुळे वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात लक्षणीय दीर्घकालीन सुधारणा होऊ शकतात. नंबर 3, द हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल, पॉवरफुल लेसन्स इन पर्सनल चेंज बाय स्टीफन आर कोव्हे. कोव्हे यांचे पुस्तक वैयक्तिक विकासातील एक प्रमुख कीवर्क आहे. हे वैयक्तिक आणि व्यावसायिक आव्हानांना सामना करण्यासाठी तत्व आधारित दृष्टिकोन प्रदान करते. यात 7 सवयींचा समावेश आहे ज्या तुमच्या विचारात बदल घडवून आणू शकतात आणि जीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये इफेक्टिव्हनेस वाढवू शकतात. या सवयींमध्ये सक्रिय असणे, स्पष्ट उद्दिष्टे निश्चित करणे आणि दुसऱ्यांनी तुम्हाला समजून घेण्याचा प्रयत्न करण्याआधी तुम्ही इतरांना समजून घेणे याचा समावेश आहे. नंबर 4, थिंक अँड ग्रो रिच बाय नेपोलियन हिल. 1937 मध्ये प्रकाशित झालेले हे पुस्तक वैयक्तिक विकासातील ऑल टाईम बेस्ट सेलर पुस्तकांपैकी एक आहे. हिलने यशस्वी व्यक्तींवर संशोधन केले आणि यशासाठी त्यांची तत्त्वे 13 स्टेप्समध्ये विभागली, जी कोणीही लागू करू शकते. ही तत्त्वे वैयक्तिक आणि आर्थिक यश मिळवण्यासाठी मनाच्या शक्तीचा वापर आणि विश्वास की मी सक्सेस मिळविनच यावर लक्ष केंद्रित करते. हिल एक निश्चित उद्देश, चिकाटी आणि मास्टरमाइंड गटाचे महत्त्व यावर एम्फसाइज करतात. द पॉवर ऑफ नाव, अ गाईड टू स्पिरिच्युअल एनलाइटमेंट बाय एकहार्ट टोले. हे पुस्तक वाचकांना आध्यात्मिक ज्ञान आणि आंतरिक शांती प्राप्त करण्याचे साधन म्हणून सध्याचा क्षण जगण्यास प्रोत्साहित करते. टोले स्पष्ट करतात की मानवी वेदनेचे बहुतांश मूळ भूतकाळावर चिंतन करणे किंवा भविष्याबद्दल काळजी करणे यात आहे. वर्तमानावर लक्ष केंद्रित करून व्यक्ती नकारात्मक विचार आणि भावनांवर मात करू शकतात, ज्यामुळे ते अधिक परिपूर्ण आणि शांत जीवन जगू शकतात, हे या पुस्तकात सांगितले आहे. नंबर 6, अवेकन द जायंट विदिन, हाऊ टू टेक इमिजिएट कंट्रोल ऑफ युअर मेंटल, इमोशनल, फिजिकल अँड फायनान्शियल डेस्टिनी बाय टोनी रॉबिन्स. टोनी रॉबिन्सच्या पुस्तकात निर्णय घेण्याच्या सामर्थ्याद्वारे जीवनाच्या विविध पैलूंवर नियंत्रण ठेवण्याची स्ट्रॅटेजी दिली आहे. उद्दिष्टे निश्चित करणे, भावना व्यवस्थापित करणे, नातेसंबंध सुधारणे आणि आर्थिक स्वातंत्र्य प्राप्त करण्याबाबत रॉबिन्सने व्यावहारिक सल्ला दिलेला आहे. जीवन बदलण्याची आणि सुधारण्याची शक्ती
प्रत्येक व्यक्तीमध्ये असते यावर या पुस्तकावर भर देण्यात आला आहे. नंबर 7, मॅन्स सर्च फॉर मीनिंग बाय व्हिक्टर ई फ्रँक. या शक्तिशाली पुस्तकात हॉलोकॉस्टमधून वाचलेले मानसोपचार तज्ज्ञ व्हिक्टर फ्रँकल लोक जीवनात अर्थ कसा शोधतात ते पाहतात. फ्रँकलच्या नाझी छळछावणीत घालवलेल्या काळाने त्यांना दाखवून दिले की उद्देश असणे लोकांना कठीण काळातून बाहेर पडण्यास मदत करते. हे पुस्तक त्यांच्या वैयक्तिक कथा आणि मानसशास्त्रावरील त्यांच्या आयडियाजचे मिश्रण आहे. यात लोगोथेरपीची ओळख करून दिली आहे, ज्यात अर्थपूर्ण उद्दिष्ट शोधण्याचा आणि त्यांचे पालन करण्याचा मार्ग सांगितला आहे. नंबर 8, द 4 ॲग्रीमेंट्स, अ प्रॅक्टिकल गाईड टू पर्सनल फ्रीडम बाय डॉन मिगेल रुइज. प्राचीन टॉलेटिक विजडम यावर आधारित आहे. रूसचे पुस्तक जीवन बदलू शकणारी कोड ऑफ कंडक्ट सादर करते. 4 करार आत्मविश्वास अमर्यादित आहे आणि वैयक्तिक स्वातंत्र्य आणि आनंद शोधण्यासाठी एक स्ट्रेट फॉरवर्ड मार्ग देतात. ते आहेत: तुमचे शब्द जपून वापरा, गोष्टी वैयक्तिक घेऊ नका, अंदाज बांधणे टाळा, नेहमी सर्वोत्तम करण्याचा प्रयत्न करा. नंबर 9, डेअरिंग ग्रेटली, हाऊ द करेज टू बी वर्नेबल ट्रान्सफॉर्म्स द वे वी लिव्ह, लव्ह, पॅरेंट अँड लीड बाय ब्रेने ब्राऊन. ब्रेन ब्राऊन असुरक्षिततेची शक्ती आणि ते अधिक प्रामाणिक आणि परिपूर्ण जीवनाकडे कसे नेऊ शकते शोध घेतात. डेअरिंग ग्रेटली हा कमकुवतपणाला शक्तीचा स्रोत म्हणून सादर करतो. ब्राऊनची संशोधन हे कमकुवतपणा हीच आपली ताकद यावर आधारित आहे आणि त्याचा वापर अंतर्दृष्टी, संबंध, नेतृत्व आणि एकूण मानव कल्याण सुधारण्यासाठी कसा केला जाऊ शकतो यावर धोरणे पण दिली आहेत. नंबर 10, माइंडसेट्स, द न्यू सायकोलॉजी ऑफ सक्सेस बाय कॅरोल एस ड्वेक. आपल्या क्षमताविषयींच्या आपल्या समजुतीचा आपल्या यशावर लक्षणीय परिणाम कसा होऊ शकतो हे स्पष्ट करतात. निश्चित आणि वाढीच्या मानसिकतेची संकल्पना मांडतात. एक ठराविक मानसिकता क्षमता स्थिर असल्याचे गृहीत धरते, तर वाढीची मानसिकता ही प्रयत्न आणि शिक्षणाद्वारे विकसित केली जाऊ शकते. ड्वेकचं पुस्तक जीवनाच्या विविध पैलूंमध्ये लवचिकता, प्रेरणा आणि कामगिरीला चालना देण्यासाठी वाढीव मानसिकता विकसित करण्यासाठी धोरणे प्रदान करतात. तर मित्रांनो, ही 10 पुस्तके आहेत जे तुम्हाला पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट करण्यास मदत करतील. तुमच्याकडे नवीन पुस्तकांबद्दल काही माहिती असेल तर खाली कमेंट करा. पुस्तकांबद्दल काही सजेशन असतील ते देखील कमेंट करा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे देखील तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगा. तसेच तुम्हाला आणखी कोणत्या विषयाबद्दल व्हिडिओ पाहायचा आहे हे देखील तुम्ही कमेंट करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.